जनता पार्टीचं युवा नेतृत्व मुकेशजी भगत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आहे। पहिल्या वर्षी आम्ही सिने कलाकार अभिनेता सोनाली कुलकर्णी अभिनेत्री यांना पाहिलं, धवल कुलकर्णींना पाहिलं। काल महिला जागतिक दिनानिमित्तानं महिला वर्गांची प्रचंड गर्दीनं काल विक्रम केला, हे सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलं। आज आयोजकांचा संघ खेळतोय, आपण पाहतोय गावदेवी उसरली खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध मीत 11 नेर्य। ऐकूया आपण मॅचचं धावतं वर्णन दिनेश पाटील सरांकडे। स्वच्छ चारित्र्य आणि धाडसी कर्तृत्व कोणाकोणा उसणं मिळत नसतं, तर ते स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचं असतं। तरुणांच्या गळ्यातील ताईत मित्रांनो उगाचच कोणी बनत नाही। प्रत्येक वेळेला आपल्या माणसांना मदत करणार हे नेतृत्व, प्रत्येकाला हवंसं वाटणारं, प्रत्येकाला आपला माणूस वाटणारा हा आमचा सर्वांचा लाडका नेता, म्हणजेच आमच्या गळ्यातील ताईत आदरणीय कार्यसम्राट। कारण हे सम्राट पद आहे ना, ते कार्याने लागलाय, आपल्या कर्तृत्वानं लागलाय। विकास, आपल्या पनवेलकरांचा विकास झालाच पाहिजे एका ध्येयापोटी। राजकारण आणि समाजकारणाचा सुवर्ण मध्ये साधत या माणसानं मात्र असंख्य माणसं जोडली। कारण मी नेहमी सांगतो की माणुसकी रक्तात असावी लागते, ते रक्तातली माणुसकी जोपासणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे लाडके नेते प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय। दादा तुमचं मनपूर्वक स्वागत। एक भव्य दिव्य स्पर्धेचं आम्हीही साक्षीदार बनतोय, खऱ्या अर्थानं हे आमचं अहोभाग्य आहे। अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट क्रिकेटमध्ये कशी असायला हवी, कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट माणसामध्ये कशी असायला हवी, आणि ती इम्प्रूव्हमेंट या स्पर्धेमध्ये सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं अनुभवायला मिळते। मुकेशजी भगत आणि सर्व टीमचं मी मनपूर्वक स्वागत करेन। एवढी उत्तम स्पर्धा आणि तीही सर्वोत्तम मैदानावरती आपण निहाळतोय। अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ। आजच्या सुपर 8च्या सामन्यामधला हा तिसरा सामना। एका बाजूला संघ असेल यजमान संघ गावदेवी उसरली, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करेल तो म्हणजे मीत 11 जानुमान नेरे संघ। स्ट्राईकवर फलंदाज पाहतो हेमंत भगत। आयुष्याची कित्येक वर्षे या माणसानं क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कायम लिहून ठेवलाय। उसरली क्रिकेट ज्याच्या नावानं ओळखली जातीये, उसरली क्रिकेटच्या नावानं खेळली आहे, ओळखली आहे, ज्यानं उसरली गावाचं नाव क्रिकेट क्षेत्रावरती भला मोठं केलंय तोच हेमंत ऑन स्ट्राईक। मिडविकेटला ज्यानं ट्रॅव्हल होईल, धाव मात्र घेतली जाईल ती म्हणजेच 1 आणि 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन ठेवतोय तो तब्बल बिनबाद 5 वर। नक्कीच दिनेश पाटील सर, घरच्या मैदानावर आयोजकांचा संघ खेळतोय हेमंतजी भगत। आम्ही मुख्य आयोजक मुकेश भगत यांना पाहतोय, त्या दिवशी ते खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते, मात्र आज आम्ही पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहुण्यांची जबाबदारी त्यांच्याकडे, आणि आपण पाहतोय जबाबदारी फटका जरूर पाहायला मिळतोय। षटकार दे धक्का आणि दाखवतोय सौरभ मनगटीतला हा छक्का, अप्रतिम षटकार। कारण मी नेहमी सांगतो आपला जन्म का झाला याचा विचार एकदा करायला हवा। कारण एखाद्या महापुरुषानं आकाशात वीज चमकावे असं जन्माला यावं आणि निमिषार्धात ते अंतर्धान पावावं असं कधी होत नाही। त्यांच्या कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या पराक्रमाला काहीतरी परंपरा असावी लागते, आणि ती परंपरा असल्याशिवाय कोणताच माणूस जन्म घेत नाही। आणि अशीच माणसं खऱ्या अर्थानं गावासाठी, आपल्या नावासाठी सदैव राहतात। मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं गावानं आपला ओळख दिली, परंतु ज्या दिवशी आपल्या नावानं गावाची ओळख होईल ना, त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतंय। तर नक्कीच दिनेश पाटील सर, आज आपण पाहतो आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित असलेले आमचे सन्मान्य पाहुणे, आणि आज आपण पाहतो भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही दर्जेदार स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर या स्पर्धेनं घर केलं, आणि याचं सर्व श्रेय जाईल मुकेश भगत यांच्या संकल्पनेतून साकारलेली दमदार स्पर्धा। तर सन्मान्य कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा इथे सन्मान होणार आहे। मी युवा सेनेचे आमचे पदाधिकारी आणि आमचे मुख्य आयोजक, युवा नेतृत्व, सर्वांना सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व सन्मान्य मुकेशजी भगत साहेब, ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते
आपला अमूल्य वेळ देऊन आपण दादांना जरूर पाहतो. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. रायगडमधील ही नामांकित स्पर्धा आपण जरूर पाहिली आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेले राजेंद्रदादा पाटील, भूपेंद्रदादा पाटील पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान इथे होणारे. अमित जाधव साहेब सुकापूर जिल्हा परिषद सदस्य. मी मुकेशजी भगत साहेब यांना विनंती करेन, विजय भगत साहेब यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. सन्मान्य अनिल ढवळे साहेब शिवकर आणि यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी विनंती करेन पुढचा सन्मान होणार आहे. नक्कीच या स्पर्धेची खास आकर्षण सुंदर अशी ट्रॉफीज आपण पाहतोय सर्वांची. आपण पाहतो या मॅचकडे नेरे विरुद्ध सामना पाहायला मिळते गावदेवी उसरली खुर्द. तर पनवेलच्या विकासाचे महामेरू विकास पर्व आपण पाहतोय. सरपंच शिवकरचे आनंद ढवळे साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मुकेश भगत यांच्या संकल्पनेतून दादा साकारलेली सुंदर ट्रॉफीज, सुंदर सन्मान चिन्ह. भूपेंद्रदादा पाटील पंचायत समिती सदस्य अकुर्लीचं युवा नेतृत्व यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. तर नक्कीच मुकेशजी भगत नितीन दादांना मी विनंती करेन पुढचा सन्मान आपण करूया. राजेंद्र दादा यांना मी जरूर पाहतो. गोरखनाथ धुमाळ साहेब असतील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी. आनंदजी ढवळे साहेब सरपंच शिवकर यांचा सन्मान सुद्धा इथे होणार आहे. उपस्थित सर्व आमचे सन्मान्य पाहुणे यांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही सुंदर स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. तर नक्कीच पाहुण्यांच्या सन्मानानंतर आपण मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी दादांकडे वळणार आहोत. आपण पाहतोय युवा वर्गांसाठी नेहमी तत्पर असणारं. तर नक्कीच गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा आहे. पंचांना विनंती करेन थोडे वेळ मॅच थांबवा. मी प्रशांत दादा ठाकूर यांच्याकडे वळेन. भारतीय जनता पार्टी मुकेशजी भगत यांच्या संकल्पनेतून वर्ष 3 स्पर्धा आज रायगडमध्ये नंबर 1 स्पर्धा म्हणून सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे. आणि आज आम्ही पाहतो युवा सेनेचे दमदार आयोजन. आपल्या बिझी शेड्यूलमधून दादा आपण इथे आलात, आपला मनपूर्वक धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा आपलं मनोगत मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपल्याकडे वळेन. सामना चालू ठेवायचा आहे. गावदेवी उसराई चषक या मर्यादित षटकांचे आपण प्रकाश झोतातल्या सामन्यांचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे. या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी राजेंद्र पाटील, या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपण ज्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली असे ग्रामपंचायतीतील भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी मुकेश, नितीन, त्यांचे सर्व सहकारी, ज्येष्ठ मंडळी ज्यांचं आपण स्वागत केलं ते आमचे सर्व सहकारी. आपल्या या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला आहे आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी या भव्य आयोजनाबद्दल या ठिकाणी मुकेश, नितीन आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व ज्येष्ठ मंडळींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून या मैदानावरती अनेक स्पर्धा होत राहतात, पण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी ज्या पद्धतीनं या दिमागदार आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. केंद्र सरकारच्या अनेक योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावागावापर्यंत राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांचे अनेक लाभार्थी आपल्याला घरोघरी आढळतील. या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळाल्यावर निश्चितपणानं अभिमान वाटतो. आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या सर्व योजना लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न करत राहतो. मला आनंद आहे की या भव्य आयोजनाच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक खूप मोठा असा युवा वर्गाला प्रोत्साहन देणारं अशा पद्धतीचं कार्य उभं राहिलं आहे. या सर्व युवकांना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व
जे क्रिकेटपटू या ठिकाणी आहेत, मोठ्या ताकदीचे क्रिकेटपटू आहेत, त्या सगळ्यांनाही त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगलं आयोजन तुम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलं. या आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व टीम, सगळ्यांची नावं नाही घेता आहेत, पण सर्व टीमचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आणि असेच भव्य कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सातत्यानं आयोजित होत अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर, आपण इथे अमूल्य वेळ दिलात, वेळात वेळ काढून आले. बघा दादांचं मनोगत मार्गदर्शन चालू होतं. दादांनी सांगितलं का मॅच सुरू ठेवा, त्याला माहिती आहे वेळेचं महत्त्व किती आहे. एवढी छान दर्जाची स्पर्धा आहे. मी सन्मान्य भूपेंद्रदादा पाटील, आनंदजी डवले साहेब, सरपंच शिवकर, राजेंद्रदादा पाटील असतील उपस्थित, आमचे सन्मान्य पाहुणे आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी. आज आपण पाहतो ही सुंदर स्पर्धा. मुकेशजी भगत हे नेहमी दादा काहीतरी वेगळं करत असतात. सिने कलाकार, अभिनेते, क्रिकेटर. अगदी पुढल्या वर्षी सुद्धा त्यांनी सांगितलं आणखीन काही सरप्राईज असेल. सुंदर संकल्पना, सुंदर अशी ट्रॉफीज, LED स्क्रीन, भव्य असा वॅटपीस, VIP डाईस. आणि आज आपण पाहते उपस्थित आमचे सर्व सन्मान्य पाहुणे. तर आज अमूल्य वेळ देऊन आम्ही पाहतो पनवेलचे भाग्य विधाते, पनवेलच्या राजकारणातील सुलतान, युवा वर्गाचे आदर्श सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देईन. मी पाहते पनवेल प्रशांतदादा ठाकूर आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. आज आपण पाहते सुंदर असा सोहळा, आनंदाची डोई, आज आनंद तरंग, यशाची पोच पावती देणारी स्पर्धा. मी उपस्थित पाहुण्यांना विनंती करेन का आपण आमच्या VIP डाईजवर आसनस्थ व्हावं. मी राजेंद्रदादा पाटील यांना विनंती करेन, माजी जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचं व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा विनंती करेन. मॅच ऑन राहील. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती करेन का आपण टॉससाठी संपर्क साधा. सर्व सन्मान्य पाहुणे, मी 11 नेरे संघ खेळतो आणि आम्ही पाहतो सन्मान्य दर्शनजी ठाकूर साहेब नेरे आणि जिगर कांबळे यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यांचा धन्यवाद देऊया. मॅच सुरू राहणार आहे, टीम मिटिंगला परवानगी नाही. मैदानामध्ये काही प्रेक्षक आहेत, आमचे युवा सेनेला विनंती करेन. चला मॅच ऑन होईल. पाहुण्यांना विनंती करतो आपण VIP डाईजवर आसनस्थ व्हा. वळूया दिनेश पाटील सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. तर अगदी काही वेळातच आम्ही पाहतोय राधे एंटरप्राइजेस महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि जय संतोषी माता हिंद केसरी बिरजा बैलाचे मालक बावळ्या ग्रुप आदे पनवेल बाळराम पाटील यांची रॉयल एंट्री होणार आहे. यस दिनेश पाटील सर. पर्यंत आपल्याकडे धावा लागलेत, त्या म्हणजेच आपण पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा. काय सुंदर गोलंदाजी राहिली या स्पर्धेमधला. दुसरं निर्धाव षटक फेकण्याचं बहुमान मात्र लाभला सचिन मोरेला. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी नेरे संघाची कायम राहिली आहे. बालियन टीम मात्र पुन्हा एकदा कमालीचा खेळ येतो उडाया. चांगला फटका दाखवला, एक आसमानी फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकला षटकार. तुमची सगळी म्हटलं तर बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव
एक मोठं नाव राधे एंटरप्राइजेस म्हटली तर चिरले नाईट स्पर्धा मात्र अखंड महाराष्ट्रामध्ये म्हटला तर महबूब बैल आणि त्याचा फॅन फॉलोअर्स वर्ग मोठ्या संख्येने त्याचा चाहता वर्ग या महबूबचा अनेक प्रेमी वर्ग पाहिलाय अनेक प्रेमी आम्ही पाहिलं हिंद केसरी बिरजा बैल संतोष माता एंटरप्राइजेस आणि बैलगाडा छकडा शर्यतीतील एक मोठं नाव राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील संतोष पाटील आणि बावल्या ग्रुप आदई पनवेल बाळराम पाटील साहेब सरपंच नौपाडा जासई पनवेल ग्रुपच्या आमच्या सन्माननीय पाहुणे कान्हा पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाले डॉक्टर सतीश म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झाले मी संपूर्ण भारतीय जनता पार्टी गावदेवी उसराई चषकाचे संपूर्ण आयोजक युवा सेना उसरली खुर्द यांच्या वतीनं महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीतील 2 दिग्गज व्यक्तिमत्वांचं स्वागत करूया मैदानावर खेळतोय घरचा संघ सौरभ पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत यस मॅच ऑन ठेवा आशिष पाटील आम्ही पाहतोय बावळ्या ग्रुप आधी रितेश गायकवाड यांचं सुद्धा इथे आगमन झालं वेलकम यस मॅच कडे वळूया दिनेश सर नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना टॉस साठी कॉन्टॅक्ट करा वेदांत 11 घनसोली आणि पृथ्वी 11 भवाले बी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे वेदांत 11 घनसोली आणि पृथ्वी 11 भवाले बी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे पाहुण्यांची मांदियाळी आणि माणसांना जोडलेली ही माणसं या मंचावरती पाहत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व ज्यांना सिद्ध केले आहेत हे सिद्ध केलेली मंडळी म्हणजेच खऱ्या अर्थानं मुंबई किंग म्हणून त्यांची ओळख राहिली आहे घाटावर तर आपलं राज्य निर्माण केलंच आमच्या मेहबूब बैलानं पण नंतर मात्र मुंबईचाही किंग बनला आणि तेच आदरणीय दीपक पाटील शेठ असतील संतोषदादा पाटील असतील आणि आमचे मित्र कान्हा शेठ पाटील ही सगळी मंडळी मात्र मंचावर उपस्थित आहे डॉक्टर सतीश म्हात्रे यांचंही आगमन झालं आहे आज सगळा मित्र परिवार आणि ही आपलं नाव आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मंडळींचं मनपूर्वक स्वागत या मंचावरती अनेक दिग्गज आलेत आणि सामनेही तेवढेच जिगरबाज झालेत तिसरा सामना सुरू आहे यजमान संघ आपली प्रतिष्ठेची लढाई लढतोय सुपर 8 मधनं सरळ सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी एखादी ट्रॉफी आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी मात्र धडपड सुरू आहे कारण गावदेवी उसरली संघ प्रथम फलंदाजी करताना 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि 28 धावा फलकावरती लागलेत सचिन मोरेनं या स्पर्धेमधलं दुसरं निर्धाव षटक फेकलंय त्याचं विशेष कौतुक सुशांत गायकरनं 11 धावा नंतर मात्र सचिन मोरेची लेगबाईची 1 धाव नंतर आदित्य मस्कर याला 15 धावा पडल्या कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर मात्र 2 चांगले षटकार दाखवले सौरभ पाटीलनं त्याच्यामुळे आशा पल्लवित झालेत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारली जाईल का 2-3 मोठ्या फटक्यांनी आव्हान ताकदीचं बनू शकतं गोलंदाज नौश पाटील बॅटची मोठी इनरेज लागतीये आणि इथे मात्र फलंदाज सौरभ पटेल क्रमांक 1 फलंदाज बाद मध्ये जान आहे म्हणूनच हा आमचा वेगळा मान आहे या मानानं अभिमानानं आपल्या कर्तृत्वानं प्रसिद्ध होणारी मंडळी या मंचावर येते परंतु या मैदानावरती मात्र खेळ बहारदार राहील ही स्पर्धा मोठ्या करण्यासाठी मात्र खऱ्या अर्थानं मुकेशदादा भगत असेल हेमंतजी भगत नितीनजी भगत जितेंद्र भगत या सगळ्या मंडळींचा आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचा मात्र खूप मोठं योगदान लाभत आहे फटका चांगला आहे धावांना बळ पुरवला जाईल आल्या आल्या मात्र नागेश खंडागळे आपल्या बॅटचा तडाखा दाखवतोय कव्हरच्या मधून 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार या चौकानं मात्र धावा लागते तब्बल 32 धावा
3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये मात्र धावा किती जोडल्या जातील. नागेश खंडागळे आणखीन एक उसरली क्रिकेटच्या पटलावरचा एक मोठं नाव, एक सितारा. सितारा तारे जे चमकतात तेच तारे बनतात. विझणारे तारे आपल्याला बरंच काही चमकून देऊन जातात, पण हे तारे आजही या उसरलीच्या क्रिकेटच्या पटलावरती कायम सदैव चमकत राहिलेत. चेंडूनं उचली घेतली, सिंगल रन कंप्लीट केले, दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिलाय, परंतु प्रयत्न मला असं वाटतं की राहील अपुरा. कारण डायरेक्ट मात्र इथे विचार केला तर मात्र बालीने चेंडूला पकडला आणि अगदी अक्कर हुशारीनं तो स्टिकवर टेकवला आणि फलंदाज मात्र नागेश खंडागळे होईल रनआउट. तिसरे पंच तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघाने विनंती करेन, दोन्ही ग्रुप ए चे संघ आहेत, आपण याची नोंद घ्या. फलंदाज झाला बाद. संतोष पाटील ही मित्रांनो अशी 2 नावं आहेत ज्या नावानं पहिल्यांदा क्रिकेटच्या प्रेमींना वेड लावलं. चिडलेची स्पर्धा जिथून सुरू झाली ना, ती रजनी क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली. अगदी म्हणेन की पायाच्या अंगठ्यावर उभे राहून ते सामने पाहिले आणि तिथे जल्लोष, तिथे आनंद. चेल गर्ल्स ही संकल्पना ना या मंडळीनं आणली. गर्ल सामन्यांमध्ये नाचू शकतात, त्यांना पाहण्यासाठी त्या चिअर गर्ल्सला अनुभवण्यासाठी मात्र ही मंडळीनं अहोरात्र मेहनत घेतली. आणि तेच म्हटलं होतं की क्रिकेटला नवी दिशा या मंडळीने दिलं, क्रिकेटला ग्लॅमर या मंडळीने दिलं आणि क्रिकेटपासून थोडेसे अलिप्त झाले. त्यानंतर मात्र वळे बिझनेसमध्ये तर नेहमीच ते यशस्वी राहिले. त्यानंतर मात्र धमाका राहिला तो बैलगाडी शर्यतीमधला. नाद केला पण वाया नाही गेला. आपल्या पोटच्या पोरासारखं बैलांना प्रेम देत त्या बैलांनाही या माणसांची नावं मात्र क्षितिच्या वरती पार केली. आपल्या गावाच्या नावाबरोबर आपल्या प्रगतीचा ठसाही या माणसाने उमटवला. या माणसांचा विशेष कौतुक केलं जाईल. सामना मात्र पूर्वार्ध या सामन्याचा संपेल. दापलकट धावा लागल्या, त्यात तब्बल 33 धावा, 24 चेंडू आणि माफक 34 धावांचं आव्हान आहे. हे माफक असणारं आव्हान अवघड बनवलं जाईल का, की नेरे संघ मात्र धावांचा पाठलाग सहज करेल? ऐकूया पुन्हा एकदा उत्तरार्ध मच्छिंद्र पाटील सर यांच्या अमुक वाणीतून. नक्कीच टॉस सुद्धा होणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी सुद्धा या आणि इथे आम्ही सन्मान करणार आहोत. मी आमचे सर्व मुख्य आयोजक यास नितीन. या लगेच घनसोलीचे कॅप्टन या. मी साहेबांना विनंती करेन टॉस करूया आणि त्यानंतर आम्ही उपस्थित आमच्या पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. मी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व मुख्य आयोजक मुकेशजी भगत, नितीनजी भगत, जितेंद्र भगत असतील आणि सर्व आमचे पदाधिकारी आपण इथे सन्मान जरूर करणार आहोत. रायगडमधील नामांकित दर्जेदार स्पर्धा जिनं
सर्वांवर प्रेम केलं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. टॉस होईल. ग्रुप ए चे 2 बलाढ्य ताकदवर संघ आम्ही पाहतोय. राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांना आम्ही पाहतोय. त्यानंतर आम्ही पाहतोय स्टेजवर बावळा ग्रुप आदी पनवेल जय संतोषी माता बाळाराम पाटील यांना. टॉस होईल. निर्णय लगेच द्यायचा आणि कौल जिंकला घनसोलीनं. निर्णय का असेल? नक्कीच फिल्डिंग करणार. ग्रुप ए चा पोले समोर भवाळे बी संघ आहे. काय म्हणाल या लढतीची तयारी कशी आहे? नक्कीच चांगला संघ आहे. फर्स्ट टाइम आम्ही एकमेकांसोबत खेळू तर चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि भवाळे बी संघ घनसोली विरुद्ध यापूर्वी सामना आपण कधी खेळलात का? नाही, फर्स्ट टाइम आहे. क्या बात आहे. गावदेवी उसराई चषकाच्या या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टनना शुभेच्छा देऊ. पाहुण्यांची इथे उपस्थित मी पुन्हा एकदा विनंती करेन दोन्ही संघाला आपण पुढची तयारीला लागा. आणि गोरख धुमाळ साहेबांना विनंती करेन आपण आसन असावा. सन्मान करूया आपण. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, रायगडचे यशस्वी स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या स्पर्धेनं सर्वांवर प्रेम केलं. आपण पाहतो स्टेजवर महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस. मी मुकेशजी भगत साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी आपण सन्मान करूया. महबूब बैलाचे मालक आदरणीय दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस आणि संतोष शेठ पाटील यांचा सन्मान इथे होणार आहे. अतिथी देव भव. आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. महबूब बैल म्हटला तर सर्वांच्या परिचयाचे आणि आज सुद्धा महबूबचा मोठा संख्येनं चाहता वर्ग, अनेक नामांकन त्यांना मिळालेत. या महबूब बैलानं सर्वांवर प्रेम केलं. अनेक आम्ही पाहतोय बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी सर्वांची मनं जिंकल्या. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील या दोन्ही साहेबांसाठी. सन्मान होणारे एवन जोडी म्हणून म्हटलं जातं. हे प्रेम आम्ही सातत्याने अनेक वर्ष पाहिलं. ते सन्मान्य दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील. येस, मॅच ऑन असणार आहे. मॅनेजमेंटचा आम्हाला मेसेज मिळाला. आमची स्कोरर कमिटी आणि सर्वांचं लक्ष मॅचकडे. प्रेक्षकांना विनंती आपण मैदानामध्ये येण्याची परवानगी नाही. पुढचा सन्मान होणार आहे संतोष शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस यांचा इथे सन्मान होणार आहे. आपलं मनापासून धन्यवाद. सरपंच नौपाडा ग्रुप जासई पनवेल, त्यानंतर बावळ्या ग्रुप आधी उपस्थित आमचे पदाधिकारी अक्षय शेळके, मच्छिंद्र म्हात्रे, जतीन भोईर, आतिश शेळके, संतोष शेळके, करण शेळके, सोन्या तडसर असतील, स्वप्नील सावंत, अमित सावंत, घरकुलचे आमच्या पाहुणे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. नितेश गायकवाड, अखिलेश पाटील आणि प्रणित मडवी यांचं सुद्धा इथे आगमन झालं. पुढचा सन्मान होणार आहे. मी पुन्हा एकदा सरपंच नितीन बागत साहेबांना विनंती करेन. जय संतोषी माता एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा वावर आहे आणि यशस्वी उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जय संतोषी माता आणि हिंद केसरी बिरजा बैलाचे मालक बाळाराम पाटील साहेब यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दानशूर व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर दानशूर व्यक्तिमत्व ते सन्माननीय बाळाराम पाटील साहेब, बिरजा बैल आणि संपूर्ण बावल्या ग्रुप आदेही पनवेलचे ते आधारस्तंभ, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. यानंतर डॉक्टर सतीश म्हात्रे यांचा सन्मान होणार आहे. मी नितीनजी भगत साहेब यांना विनंती करेन. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी युवा सेनेची ही दमदार स्पर्धा आहे. आज आम्ही पाहतोय पाहुण्यांची मांदियाळी. मॅच ऑन असेल. मॅच पाहायला मजा येणार आहे. थोडी दिलगिरी व्यक्त करेन कारण 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग म्हणत असेल मॅचवर कॉन्सन्ट्रेशन करा. मात्र आज आमचे प्रमुख पाहुणे यांचा सन्मान होते. तर नितीन भगत साहेब यांना विनंती करेन पुढचा सन्मान आपण करा. कान्हा पाटील साहेब, ज्ञानेश्वर ठाकूर या दोन मान्यवरांना आपण सन्मानित करा. आतिश पाटील, आशिष पाटील, कान्हा पाटील आणि ज्ञानेश्वर ठाकूर, सरपंच नौपाडा जासई पनवेल. येस, मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. येस येस. तर पुढचा सन्मान सुद्धा होणार आहे. मी जितेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन. नितेश गायकवाड, अखिलेश पाटील आणि प्रणित मडवी यांचा सन्मान होणार आहे. नितेश गायकवाड, अखिलेश पाटील, प्रणित मडवी, भवाळे बी आणि घनसोली. जसा हा सामना संपेल टॉस विन टीम फिल्डिंग असेल तर आपण बाउंड्री लाईनच्या रोप जवळ येऊन थांबावं. जयवंतजी बिंगारकर यांचं सुद्धा इथे उपस्थिती आपण जरूर पाहतोय. स्वप्नील सावंत, अमित सावंत, घरकुलचे आमच्या पाहुणे यांचं इथे आगमन प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही पाहतो. आज पाहुणा वर्ग गोल्डन ग्रुपचे सर्व पदाधिकारी, स्वप्नील सावंत साहेब आणि अमित सावंत साहेब घरकुल यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. डिसिजन पेंडिंग.
सरपंच नौपाडा ग्रुप जासई पनवेल यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि यानंतर आम्ही पाहतोय आज जतीन बोईर, आतिश शेळके, संतोष शेळके, करण शेळके, सोन्या असतील यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. तर पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत. मी नितीन भगत साहेब आणि सन्मान्य आमचे जितेंद्र भगत यांना विनंती करेन आपण नितेश गायकवाड, अखिलेश पाटील, प्रणित मडवी यांचा सन्मान करावा. डिसिजन पेंडिंग आहे का? यस, डिसिजन पेंडिंग. अक्षय शेळके, आतिश शेळके, जतीन बोईर, करण शेळके. बघा सुंदर अशी स्पर्धा, प्रेक्षक वर्ग किती मॅक्स सर शांत चित्त्याने स्पर्धा पाहतोय. चला ओव्हर नंतर आता आपण पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत. मात्र मी नितीन भगत साहेब आणि जितेंद्र भगत साहेबांना उल्लेख जरूर करेन, ज्या ज्या पाहुण्यांचा आपण उल्लेख जरूर केला त्या सर्व पाहुण्यांना आपण सन्मानित करावं. चला मॅच ऑन करा. प्रभू नाईक साहेब डेरवले, सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य गोरख धुमाळ साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. नितीन भगत साहेब त्यांना विनंती करेन त्यांचा सुद्धा आपण सन्मान करा. यस, मॅच कडे वळूया, ऐकूया मॅक्स सरांना. यस सर. थँक्यू. तर आपण सामना पाहतोय प्रेक्षकांचे पुण्यात दिल्लीगिरी व्यतिरिक्त भरपूर मान्यवरांचं आगमन आहे. मंचावरती त्यांचे दीपक दादा आणि संतोष दादा यांचं देखील आगमन झालंय. डिसिजन इज पेंडिंग आणि बघायचं पंचाने निर्णय दिलाय तो. पंच गव्हर्न सर येस चर्चा करतील. खरं तर दीपक दादा यांचं मी अभिनंदन करतोय, कारण 2010ला 7,77,757 रुपयाचं पहिले पारितोषिक म्हणजे 14 वर्ष अगोदर. आता ते 7 लाखाची किंमत 35 लाख असणार आहे. आता सर्वांचे लाडके आयोजक आमचे दीपक दादा चिरले आणि संतोष दादा यांचं मंचावरती आगमन झालं, त्यांचं स्वागत करूया. खरं तर नाईटची स्पर्धा आपण मोहपाड्यावरून सुरुवात झाली. मध्ये जी नाईटची स्पर्धा सर्वात लोकप्रिय केली ती मध्ये राधे एंटरप्राइजेस चिरलेच्या माध्यमातून आमचे दीपक दादा आणि संतोष दादांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली असेल. तर पंच डिस्कशन करत असताना बघायचं आहे कारण एक्झॅक्टली घडलं काय, ती बेस पडली की नाहीये, कारण चेंडू हातामध्ये होता की नाहीये आणि फलंदाज फ्रेममध्ये होता की नाहीये, बॅट एक्झॅक्टली ग्राउंडिंग झाली की नाहीये, अशा भरपूर गोष्टी चर्चा झाली. कारण 34 धावाचं लक्ष मैदानावरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेतील सुपरचा तिसरा क्वालिफाय सामना आपण पाहतोय आणि अवघ्या 34 धावाचा लक्षाचा पाठलाग करतोय मी तिलिबन नेरे आणि पहिले षटक मार्गस्थ असताना. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय हेमंत भगत, मुकेश भगत आणि नितीन भगत आणि जितेंद्र भगत या 4 आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जेव्हा 4 लोक एकत्र येतात तेव्हा चांगलं सत्कार्य होतं आणि चांगलं सत्कार्य आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. वर्ष तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करतोय. ही इज अ नॉट आउट. चला सामना आपण लगेच सुरुवात करूया. पंचाची कामगिरी पाहत असताना आमचे 3 नामांकित पंच मिस्टर जीवन गमन सर, मिस्टर सत्यवान काकडे सर आणि मिस्टर द्वारकानाथ चोरगे सर असे 3 नामांकित पंच या स्पर्धेसाठी या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. 24 इव्हेंट्स लाईव्ह आमच्या समेत आहे. नितीन डीजे आमच्या समेत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, रात्रीच्या 11 वाजून 2 मिनिटं होतात आणि सुपर एटचा तिसरा सामना आपण पाहतोय. स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये गावदेवी उसराई वर्ष सामना आपण पाहतोय मी तिलिबन नेरे संघ आणि नेरे संघासमोर 34 धावांचा पाठलाग करायचं 4 षटकांमध्ये. टाकेला फलंदाज उजव्या हाताचा सज्ज होतोय तो मात्र प्रथमेश फडके. गोलंदाज सज्ज, गोलंदाज नागेश खंडागले वेगवान भन्नाट वेगाचा गोलंदाज. लवली शॉट ऑन साइडला मिडपिकाच्या डोक्याला बिरकावून दिलाय, सीमा पलीकडं खणखणीत पहिला षटकार. पाहते दीपक चॅनल स्क्रीन होती बघू शकाल. धावसंख्या दापारवरती 7 पहिला षटकार आपण पाहतोय. अटॅकिंग फलंदाजी नंतर डिफेन्सला पसंती दिली, एकदा पूर्ण केली वेगानं. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती एखादा मोठा फटका केल्यानंतर गोलंदाज कमबॅक करत असतं हे दाखवलं मैदानावरती. फलंदाजानं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. एक धावसंख्येला आकार देतो. एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 8 धावा दापारकावरती. सन्मान्य हेमंत भगत, मुकेश भगत आणि नितीन भगत, जितेंद्र भगत हे युवा कार्यकर्ते बीजेपीच्या माध्यमातून हे पुढचं नेतृत्व या परिसरातील त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर मान्यवर सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर देखील याच्या अगोदर आले होते मंचावरती. भरपूर कलाकार या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ही ओळख आहे या स्पर्धेची. वर्ष तिसरं ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेट
ओ बाउन्स डिलिव्हरी वेगवान भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू मात्र बाउन्सिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला संबोधलं देखील जातं. डॉट डिलिव्हरी चांगलं कमबॅक केलंय. खंडाकल्याचं मी कौतुक करेन. कारण 34 धावांचा पाठला करायचा नेरे संघाला, त्यामुळे गणितचा अटॅक चांगला असायला हवा, काउंटर अटॅक करायला हवा हे त्यांना ओळखलंय मैदान होती आणि ते मात्र करून दाखवले. षटकार आला त्यानंतर सुंदर कमबॅक केलं. मागच्या 2 चेंडूवरती फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा, बिनबाद सावध आणि दमदार सुरुवात. नेरे संघाचे 34 धावांचा पाठला करत असताना ओरती विकेट ऑन साइडला हिट फटका चांगला माइटी हिट दाखवला मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार. पण म्हटलं जातं का बैलगाडा शर्यतीतला खूप चांगले दिवस आलेत. आज आपण पाहिलं तर ट्रॅक्टर, JCB, फ्लॅट आणि आम्ही पाहिलं थार, आणि काल आम्हाला न्यूज मिळाली का बैलगाडा शर्यतीमध्ये मर्सिडीज सुद्धा प्राइज आहे. किती प्रगती आहे बघा. 14 धावा धापलकावरती ती थार जिंकली होती आपल्या उसाटण्याचे. आपण बघितलं, माफ करा, द्वारलीचे हिंद केसरीचे मालक. लवली शॉट, एकदा जोरदार टाळ्या स्वागत करू आपण फलंदाजाचं. व्हॉट अ बॅटिंग. अटॅकिंग फंची तिसरा षटकार मैदानावरती बॅक टू बॅक दाखवलाय. व्हॉट अ बॅटिंग. षटकाची सांगता सामना मात्र खुला केलाय मैदानावरती. एका षटकाची सांगता झाली आणि फक्त होती 20 धावा. 14 धावांचं लक्ष मैदानावरती. आता फक्त 18 चेंडू आणि 14 धावांची गरज मैदानावरती. काल या मंचावरती आपण पाहिलं महिला दिन निमित्त मुरमई देशपांडे यांचं आगमन झालं होतं आणि मुरमई देशपांडेनं सागर मांडवकर यांचं मात्र त्यांच्या अँकरिंगचं कौतुक केलं होतं. अभिनंदन सागर, तुझ्या चेहऱ्यावरती स्मित असं आम्ही पाहिलं, तर तुझी देखील भरपूर मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. तुझं देखील मनापासून अभिनंदन करतोय. तर नक्कीच इथे सन्मान करूया. धन्यवाद मॅक सर. मी नितीन भगत साहेबांना विनंती करेन, बळीराम सिन्हारे साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचा सन्मान होणार आहे. प्रदीपजी साळुंके साहेब आणि गजानन उसाटकर शेठ यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन, आपण उपस्थित पाहुण्यांना सन्मानित करावं. त्यानंतर सन्माननीय आमचे पाहुणे गजेंद्र चिमणे साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मच्छिंद्र पाटील सर, आपण उपस्थित पाहुण्यांना सन्मानित करावं. बाबुळा ग्रुप आदई पनवेल, जय संतोषी माता आणि हिंद केसरी बिलजा बैलाचे मालक बाळाराम पाटील आणि महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील, राधे एंटरप्राइजेस. मॅक्स सर, मगाशी शर्यतीची आपण चर्चा करत होतो, किती प्रगती केली 1-2 वर्षामध्ये. शर्यती शौकीनांमध्ये आनंद आहे. निश्चित 7 वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने उठवलेली बंदी आणि वाटता शॉट, चांगला फटका, लॉंग लेगला खेळत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. अजून एक षटकार मैदानावरती. सामना लवकर जिंकायचा नेरे संघाला हेच दाखवत असताना घरच्या मैदानावरती स्वतःच्या संघाला पराभूत करणं, आयोजकांना पराभूत करणं एक मोठं चॅलेंज असतं आणि ते स्वीकारलंय मैदानावरती. जीत मी तेलेबन नेरे या संघानं अटॅकिंग फर्निचर सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूची 6 धावा. एकूण धावसंख्या 26. दमदार सुरुवात, बिनबाद सुरुवात आपण पाहतो नेरे संघाची. उरती विकेट. अटॅकिंग फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ब्रश झाला, थोडासा इनसाइड एज, मात्र नाही जमलं विकेट किपरला. डॉट डिलिव्हरी. संघानायक हेमंतला आपण पाहतोय उसारली या उसराई संघाचं नेतृत्व करताना भरपूर वर्ष हेमंतला आपण पाहिलंय या संघाची जबाबदारी स्वीकारत असताना. मात्र मी आयोजकांचं मनापासून कौतुक करेन. आमचे हेमंत भगत, मुकेश भगत, नितीन भगत आणि जितेंद्र भगत या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, दर्जेदार आयोजन. उर्द विकेट. प्लेसमेंट, फक्त चेंडूला पुश केलंय, ढकललंय, फक्त पुश केलंय. चेंडू पॉइंटला यावेळी कव्हर केलाय. एकच धाव धापलकावरती. सिंगल डबाच्या मध्ये आपण सामना जिंकू शकतोय हे आता दुष्यशपथ आले नेरे संघाच्या आणि एकूण धाबा आपण पाहतोय 27 धाबा. मंचावरचे आमचे दीपक दादा आणि संतोष दादा येवन जोडी, 2 भाऊ आपल्या भावंडांची जोडी आपण मंचावरती पाहतोय. राधे एंटरप्राइजेस चिरले ज्यांच्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, त्या स्पर्धेचे सफल यशस्वी आयोजक. स्वागत आहे दीपक दादा आणि संतोष दादा तुमचं. लवली शॉट, अप्रतिम टायमिंग, बॉटम एज लागलाय आणि चेंडू निघून गेलाय. हॅन्ड हँडसम लॉंग ऑनला क्लिअर केलाय. दॅट्स अ 6. द्यायला पाहिजे. स्क्रीनवर सर्व आठवणी दाखवतात. येस, स्कोर इज लेवल आणि एका धावेची गरज. सामना जिंकलाय तो मात्र मी तिलीबन नेरे संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि घरच्या मैदानात हेमंतचा संघ पराभूत होतोय. हार्ड लक हेमंत
आणि सामना जिंकलाय मिथिली बन. हा संघ क्वालिफाय झालाय मात्र सेमीफायनलसाठी. मनापासून हार्दिक अभिनंदन. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. तर मी चिंचपाडा गावचे कार्यसम्राट सरपंच शशिकांत भोईर साहेब यांचे इथे आगमन झालं, त्यांचं वेलकम. आणि जितेंद्र भगत साहेबांनी विनंती करेन गोरख धुमाळ साहेब युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होणार आहे.